Welcome to Inter-Office Cricket Tournament 2025 organized by Recreation Clubs of All India Radio and Doordarshan Kendra Mumbai. Total participants today are total men's 8 teams, women's 2 teams of All India Radio and Doordarshan Kendra Mumbai playing for the first time. Guests for today are Shri Vishwanath Kambalyal, Deputy Director General Engineering and Head of Office DDK Mumbai, Shri Sanjay Bodele, Deputy Director General Engineering and Head of Office All India Radio Mumbai, Srimati Durgesh Nandini, Additional Director General Engineering, Srimati Neha Swami, Additional Director General Engineering, Srimati Rajashri Pant, Deputy Director Engineering and Manager of Women's Team DDK Mumbai, Shri Bhau Sahib Pagare, Deputy Director Admin DDK Mumbai, Shri Yatish Hadke, Deputy Director Admin All India Radio and Doordarshan Kendra Mumbai, Shri Rajesh Dalvi, Head of Programs DDK Mumbai, Shri Sailesh Malode, Head of Programs AIR Mumbai, Shri Ramdas Gaure and his team for a wonderful arrangement here at Oval Maidan today. Now the title sponsors for today are Life Insurance Corporation LIC. Special thanks to Mahesh Lad and Rajesh Patil sir. Associate sponsors, Kanzi Communications, Kanchan Chaudhary, that's me. ओवल मैदान में इस वक्त हम मौजूद हैं AIR और DDK टीम्स के बीच में क्रिकेट टूर्नामेंट के लिए और इस वक्त मेरे साथ हैं श्रीमती नेहा स्वामी जी अपने थॉट्स शेयर करेंगे क्योंकि विमेंस टूर्नामेंट फर्स्ट टाइम होने जा रहा है। हेलो मैडम। हाँ हेलो। आज आकाशवाणी और दूरदर्शन रिक्रिएशन क्लब के द्वारा ओवल मैदान में क्रिकेट मैच का आयोजन किया जा रहा है और इसमें टोटल 8 टीम पार्टिसिपेट कर रही हैं और 2 वीमेंस टीम हैं। तो मुझे ये जान के बहुत बहुत खुशी हो रही है और मैं खुद भी आज ऑफिस का काम छोड़ के यहाँ बैठी हुई हूँ। मैं दोनों टीम को बहुत बहुत शुभकामनाएं देती हूँ। एक ये माहौल जो हमारे ऑफिस ने बनाया है, रिक्रिएशन क्लब ने बनाया है, ये सभी के लिए बहुत हेल्दी एटमॉस्फेयर है और मैं उनको ये शुभकामनाएं देती हूँ कि हर साल वो इस तरह का आयोजन करें जिससे ज़्यादा से ज़्यादा लोग पार्टिसिपेट करें। मेरे साथ इस वक्त मौजूद हैं श्री विश्वनाथ कंबलियाल जी। ओवल मैदान में हम देखने जा रहे हैं वुमेंस एंड मेंस क्रिकेट टीम AIR एंड DDK टीम्स के बीच में। मैं सर से रिक्वेस्ट करूँगी 2 शब्द कहें इस इवेंट पर। ये जो आकाशवाणी और दूरदर्शन क्रिकेट खेल क्लब ने जो आयोजन किया है बहुत सराहनीय है। एक तो मन की शांति, तन की शांति और हमारे शरीर के लिए भी ये बहुत अच्छा काम है। महिला साथियों को बेस्ट ऑफ लक कहूँगा और खेल की भावना से खेले, जीतना हार जीत तो रहता ही है। इस वक्त मेरे साथ मौजूद हैं श्रीमती दुर्गेश नंदिनी जी। ओवल मैदान में हम मौजूद हैं क्रिकेट टूर्नामेंट के लिए बिटवीन AIR एंड DDK मुंबई टीम्स। स्पेशली इस बार की खास बात यह है कि विमेंस टीम फर्स्ट टाइम पार्टिसिपेट करने जा रही हैं। मैं दुर्गेश मैडम से उनके विचार जानना चाहूँगी। हेलो मैडम। हेलो। आज बहुत अच्छा दिन है और इतनी माहौल में हम एनर्जी देख रहे हैं और बहुत अच्छा लग रहा है और महिलाओं को पहली बार इधर पे भाग लेते हुए देख के बहुत खुशी हो रही है। पर हमारा ऑफिस जो है
महिलाओं और पुरुषों में भेदभाव नहीं रखता है, पर हाँ हम उनको इनकरेज ज़रूर कर रहे हैं, महिला टीम को भी और पुरुष टीम को भी हम इनकरेज करने पहुँचे हैं। क्योंकि ये सब चीज़ें जो हैं जो हम लोग ये जो हम लोग इवेंट्स करते हैं उसमें ये रहता है कि हम लोग सब अपने पिछले जो भी भेदभाव भूलकर और अपने सब गिले शिकवे भूलकर इस माहौल में बहुत एंजॉय करते हैं और एक दूसरे के और करीब आने की कोशिश करते हैं। इस वक्त मेरे साथ हैं श्री संजय बोडेले जी, जानेंगे इनके भी विचार आज के इस खूबसूरत टूर्नामेंट के बारे में। आकाशवाणी क्लब और दूरदर्शन रिक्रिएशन क्लब हर साल ये मिनी टूर्नामेंट ऑर्गेनाइज करता है। इस साल की टूर्नामेंट की विशेषता ये है कि इस साल 2 लेडीज़ टीम भी पार्टिसिपेट कर रही, जो कि अभी मैच चल रहा है। इस टूर्नामेंट की वजह से प्रसार भारती के जितने ऑफिसेस हैं मुंबई में वो सारे एकत्रित हुए हैं और एक त्यौहार का माहौल है। सबको बहुत बहुत शुभकामनाएं और ऑल द बेस्ट। वुमेन्स टीम में बाजी मारी है ऑल इंडिया रेडियो की टीम ने और इस वक्त मेरे साथ मौजूद हैं पार्वती कुरूप जी, विनिंग टीम की कैप्टन, और बहुत सारी बधाइयां और बहुत सारे शोर शराबे के बाद हम सुनेंगे ये क्या कहना चाहती हैं इस जीत पर। सबसे पहले तो मेरे सारे टीम मेंबर्स को बहुत बहुत धन्यवाद, इन्होंने बहुत बढ़िया खेला एंड आई एम वेरी थैंकफुल टू काजोल, ऑफ कोर्स शी ब्रॉट द मैच टू अ सक्सेस। थैंक यू सो मच काजोल and definitely all my other team members, Ashwini and Rupali, who played on the other end. She did bat very well, she maintained her stand. That was a very commendable thing because we needed that. We didn't want to lose wickets. That was our main motto today, not to lose wickets. Not to lose, and I think जब आपने टॉस जीता उसी वक्त आधा कहते ना हाफ बैटल वहीं पे आप जीत गई थी। And believe me मैम, हमारा पूरा टीम का ये डिसीजन था कि आज हम अगर टॉस जीतते हैं we will chase. तो यानी जो कैप्टन है वो अपनी टीम को श्रेय देते हुए बहुत सारी बधाइयां एक बार फिर से आकाशवाणी ऑल इंडिया रेडियो की टीम को। वुमेन्स टीम की बहुत ही शानदार पारी खेली है काजोल ने। व्हाट एन एक्सीलेंट इनिंग, चौके छड़े जड़े इन्होंने बहुत सारे और बहुत सारी तालियां बटोरी। हम जानना चाहेंगे काजोल को इस विनिंग मोमेंट पर क्या कहना चाहेंगी सभी व्यूअर्स के साथ। थैंक यू मैम फर्स्ट ऑफ ऑल हमें मौका देने के लिए, और मैं इस चीज़ का श्रेय अपने टीम कैप्टन को और अपनी पूरी टीम को देना चाहूँगी क्योंकि मैम काफ़ी सपोर्टिव रही और हमें प्रैक्टिस भी करवाई और मोटिवेट करती रही बिल्कुल लास्ट मोमेंट तक और मैच के दौरान भी हमें गाइड करती रही और हमारी पूरी टीम बहुत सपोर्टिव है, सबने अच्छा खेला, तो मैं सबको ही इस चीज़ का श्रेय देना चाहूँगी। कितनी प्रैक्टिस की थी आपने इस मैच से पहले, कितने दिनों की प्रैक्टिस? बस एक ही दिन सच बोलेंगे एक ही दिन है। एक दिन के प्रैक्टिस पे अगर ये हाल है तो सोचिए क्या करेंगी। हम इनको विमेंस टीम, इंडियन क्रिकेट टीम में भी ज़रूर आगे देख सकते हैं। आई थिंक ऑल द बेस्ट टू ऑल ऑफ यू फॉर ऑल द विनिंग टीम वंस अगेन। फायनलच्या मॅचला होते सुरुवात। एडीजी वर्सेस बीएच असा सामना या ठिकाणी रंगणार आहे। नाणेफेक एडीजीनं जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतलाय। दरम्यान गोलंदाजीसाठी एडीजी या संघाकडून बॉलर येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत अमरनाथ आणि सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे बीएच संघाकडून प्रकाश आणि ऋषी यांची जोडी पाहायला मिळते आपल्याला। पहिलाच बॉल, या पहिल्याच बॉलला मात्र पंच केलाय टुवर्ड्स द ऑफ साइड। पहिली धाव घेतली आहे आणि दुसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न या ठिकाणी पूर्ण होणार आहे। चांगली फलंदाजी नक्कीच आहे बीएच या संघाकडे, परंतु एडीजी या संघाच्या देखील नजरा असणार आहेत कारण ऐतिहासिक ट्रॉफी आहे आणि या ट्रॉफीला जिंकल्यानंतर संपूर्ण वर्षभर याच ट्रॉफीची चर्चा होणार आणि त्याचमुळे ही स्पर्धा जिंकणं, ही मानाची स्पर्धा जिंकणं तितकंच अनिवार्य। यावेळेला लेफ्ट हँडेड बॅटर प्रकाश यांच्या दिशेने चेंडू होता, यावेळेला थ्रो देखील झालाय आणि थ्रो नाही तर हा ओव्हर थ्रो झालाय, त्याचमुळे या 2 धावांचा रिवॉर्ड पुन्हा एकदा संघाला प्राप्त झालाय। 5 चेंडूंनंतर संघाची धावसंख्या 10 वरती येऊन पोहोचली आहे।
शेवटचा बॉल, लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. आखूड टप्प्याचा बॉल आहे, त्याला पुल करण्याचा प्रयत्न झालाय, एकही धावा नाही आली आहे. डॉट बॉलनं आपल्या ओव्हरला संपवलं आणि अमरनाथ यांच्या षटकानंतर टीम BHची धावसंख्या येऊन पोहोचली ती म्हणजे 10 बिनगडी बाद. षटक क्रमांक 2चा खेळ या ठिकाणी सुरू झालाय आणि कुंदन आल्यात गोलंदाजीसाठी आणि पहिल्याच चेंडूवरती संधी निर्माण झाली होती. हे बघा, क्रिकेट तुम्हाला संधी प्राप्त करून देत असतं, त्या संधीचं सोनं कशा प्रकारे करायचंय हे मात्र संपूर्णपणे तुमच्यावरती अवलंबून असतं. परंतु त्या अवलंबिततेचा वापर यष्टीरक्षकाकडून तितकासा केला गेला नाहीये. झेल या ठिकाणी सुटलाय, कॉट बिहाइंडच्या स्वरूपात बाद करण्याची संधी होती यावेळेला बॅटरला. बघा, बिग हिट्स करावे लागतील, धावांना ॲक्सेलरेशन जर द्यायचं असेल, धावांना एका चांगल्या सन्मानजनक स्थितीपर्यंत पोहोचवायचं असेल तर मात्र इथून पुढे आपल्या इनिंग्सला ॲक्सेलरेट करावं लागेल आणि तेच करण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडूला हवेमध्ये तर खेळलाय. मिडॉनचा फिल्डर त्या चेंडूवरती येतोय, परंतु तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. रनआउटची यावेळेला संधी देखील निर्माण झाली आणि रनआउटच्या स्वरूपात बाद या ठिकाणी होणार आहेत. प्रकाश यांची विकेट जाते रनआउटच्या स्वरूपात. मित्रांनो, जर एखादा फलंदाज झेलबाद झाला, एखादा फलंदाज त्रिफळाचीत झाला, यष्टीचीत झाला, हिट विकेट झाला तरी त्याला इतकं दुःख होत नाही जितकं दुःख त्याला रनआउट झाल्यानंतर होतं. आयुष आलेत गोलंदाजीसाठी, एक नवोदित आणि हरहुन्नरी गोलंदाज. यावेळेला कट करण्याचा प्रयत्न झालाय, आउटसाइड द ऑफ स्टंप, वेगवान डिलिव्हरी. बघा, मागचं षटक किती सुंदर राहिलंय. मागच्या षटकात केवळ बघायचं झालं तर 6 धावांचं षटक आलं आणि आतापर्यंत या षटकातले दोन्ही बॉल डॉट. यावेळेला चेंडू हवेमध्ये गेलाय, एलिव्हेशन मिळालंय, डिस्टन्स मिळाला नाहीये, परंतु यावेळेला झेल सुटलाय. बघा, आजच्या दिवसात जर बघा पहिल्या अटेम्प्ट मध्ये जर चेंडू या ठिकाणी लावला गेला असता आयुष कडून तर नक्कीच आउट दिला असता स्वप्नील यांना. दरम्यान जर एका सन्मानजनक स्थितीपर्यंत पोहोचवायचं आहे तर या धावसंख्यांना धावगतीला वाढवावं लागणार आहे आणि तेच करण्याचा लगातार प्रयत्न केला जातोय, परंतु पेसनं बीट होत आहेत. कारण चांगल्या पेसनं आयुष गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्या माध्यमातून आतापर्यंतचे 5 चेंडू अगदी ॲक्युरेट. बघा, 22च धावा झाल्या धावफलकावरती, म्हणजे केवळ 6 धावा आतापर्यंत 5 चेंडूंमध्ये खर्च केल्या आहेत आणि त्यातल्या सुद्धा काही मिसफिल्डच्या आहेत. त्यामुळे गोलंदाजी मात्र इथे अव्वल दर्जाची राहिली आहे आयुषकडून. यावेळेला सुद्धा समोरच्या दिशेने प्रहार केलाय, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, फिल्डर आहेत त्या ठिकाणी. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतो आहे, रनआउट येतोय का? हो, डायरेक्ट हिट आली आहे, बऱ्याच लांबून लॉंग ऑन वरून आली आहे डायरेक्ट हिट. केवळ 1 धाव मिळणार आहे या चेंडूवरती. शेवटचं षटक या ठिकाणी होणार आहे मार्गस्थ आणि नवीन बॅटर गुरुनाथ मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच हार्ड हिटिंग करावी लागेल शेवटच्या षटकामध्ये जर या सामन्यामध्ये एक चांगल्या धावा बोर्डावरती लावून प्रेशर बिल्टअप करायचं असेल. आखूड टप्प्याचा बॉल आहे, डाऊन द लेग साइड, वाईट बॉल पंचांनी कळवला आहे. वाईट बॉल असणार आहे. धावसंख्या 1 न पुढे जाताना पाहायला मिळणार आहे 25 धावांवरती. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. शेवटचे 2 चेंडू असणार आहेत चंदू यांच्या षटकातले. आखूड टप्प्याचा बॉल, चांगली गोलंदाजी. बघा आपल्या हाईटचा कशा प्रकारे आणि अनुभवाचा फायदा या ठिकाणी पूर्णपणे उचलला जातोय, कारण बराचसा दांडगा अनुभव त्यांना प्राप्त आहे आणि याच अनुभवाचा वापर करून आता गोलंदाजीमध्ये अव्वल दर्जाची कामगिरी केली जाते. यावेळेला मात्र फाईन लेग मध्ये चेंडू आहे आणि चेंडू यावेळेला मात्र नो डाऊट शेवटचा चेंडू होता आणि या शेवटच्या चेंडूवरती चेंडू निघून जातोय सीमा पार. शेवटच्या चेंडूवर आलाय चौकार आणि या पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर टीम BH यांची धावसंख्या येऊन पोहोचली आहे 34 वरती, म्हणजेच 35 धावांचं लक्ष असणार आहे. ते म्हणजे दुसऱ्या डावात टीम ADG यांच्याकडे. तुम्ही कुठेही जाऊ नका, आपण भेटूया दुसऱ्या डावामध्ये या स्पर्धेच्या. सुरुवात होते फायनलच्या दुसऱ्या डावाला. आपण पाहतो आहोत ADG वर्सेस BH या संघाची मॅच फायनल मध्ये या ठिकाणी येताना पाहायला मिळते. दूरदर्शन आणि आकाशवाणी यांच्या माध्यमातून सर्व कर्मचाऱ्यांसाठी या ठिकाणी क्रिकेटचा आनंद सुरुवात झाली आहे. फायनलच्या दुसऱ्या डावाला 35 धावांचं लक्ष आहे. आयुष आहेत बॅटिंगसाठी, समोर गोलंदाजी मार्कवर आहेत प्रकाश चव्हाण. पहिलाच बॉल आहे नो आणि या नो बॉल वरती आलाय चौकार. नो +4, 5 धावांनी धावांचा श्री गणेशा केलाय. नो बॉल वरती चौकार आहे म्हणजेच 5 धावा. फ्री हिटचा बॉल असणार आहे पुढचा. आयुष 35 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ही पार्टनरशिप देखील कशा प्रकारे बिल्टअप होते याकडे सुद्धा पाहणं
गरजेचं राहणार आहे. यावेळेला कव्हर्सच्या डोक्यावरून उडवलंय आणि चेंडूला पाठवलंय सीमा पार. यावेळेला आणखीन एक चौकार, 4 धावांचा फटका या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. चौकार आलाय. धावसंख्या 4 न पुढे जाणार आहे पुन्हा एकदा. आयुष यांच्या बॅटमधनं मात्र चांगली फटकेबाजी या ठिकाणी सुरू आहे. यावेळेला प्रकाश पुन्हा एकदा होत आहेत सज्ज. फुलरलेनचा बॉल आहे. यावेळेला मात्र सन्मान दिलाय त्या डिलिव्हरीला. एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. यंग लेग्स आहेत, फ्रेश लेग्स आहेत आणि त्यांच्या माध्यमातून मात्र हे चांगलं रनिंग केलं जात आहे. पहिलं षटक या ठिकाणी संपलंय आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या येऊन पोहोचली आहे. टीम एडीजी बिन गडी बाद 13 धावा, 13 विदाउट एनी लॉस. चेंडू उरलेत 18 आणि गरज आहे 22 धावांची. आयुष यांनी मात्र एक शुभ सुरुवात संघाला करून दिली आहे. धावांची पायाभरणी तर केली आहे, परंतु या धावांचा ध्यास कशा प्रकारे धरला जाणार, या धावांच्या शिखरापर्यंत कशा प्रकारे पोहोचलं जाणार याची रणनीती अजूनही बाकी आहे. पहिला बॉल डॉट दरम्यान गुरुनाथ यांचा बीएच या संघाला सुद्धा मागे हटायचा नाहीये. त्यांच्या माध्यमातून सुद्धा ही भरघोस प्रकारची गोलंदाजी यावेळेला सुरू आहे. यावेळेला चेंडूला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं खेळलंय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न यावेळेला सुद्धा पूर्ण होईल. पुढचा बॉल गुरुनाथ यांचा आखूड टप्प्याचा बॉल. यावेळेला मात्र फेन्स क्लिअर करणारा हा आहे षटकार. 6 धावांचा मोठा फटका या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. षटकार यावेळेला येतोय. एक शेवटचा चेंडू या ठिकाणी शिल्लक असणार आहे गुरुनाथ यांचा. शेवटचा बॉल. या शेवटच्या बॉलवर सुद्धा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. एकच धाव घेतली आणि एकाच धावेवरती संतुष्ट होतील. दरम्यान 2 षटकांचा खेळ या ठिकाणी झालाय समाप्त आणि या 2 षटकांनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचली आहे टीम एडीजी 24, 1 गडी बाद. अजूनही 12 चेंडू आणि 11 धावांची असणार आहे आवश्यकता. यावेळेला सुद्धा एक सिंगल घेण्याचा प्रयत्न. बघा शेवटपर्यंत सामन्याला नेण्याचा या ठिकाणी प्रयत्न सुरू आहे. नक्कीच सुरू असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सुद्धा काल भारतानं ज्यावेळेला विकेट स्लो झाला त्यावेळेला सुद्धा सिंगल डबल्समध्येच मॅचला जिंकण्यापर्यंत घेऊन गेले आणि ती लास्ट विकेट पार्टनरशिप जी आली शुभमन गिल आणि के एल राहुलमध्ये. दरम्यान या फायनलच्या दिशेने पुन्हा एकदा आपण वळूया. धावसंख्या या ठिकाणी चांगली लगावली आहे बोर्डावरती. यावेळेला कट केलाय बॉलला. पुन्हा एकदा एक सिंगल घेतलाय. मोठ्या फटक्यांचा प्रयत्न यावेळेला दोन्ही बॅटर्स कडून केला जात नाहीये. त्यांना माहिती आहे की बरेच मोठे रिजन आहेत, त्यामुळे विकेट जाण्याची संभावना फार जास्त आहे. 28 धावा धावफलकावरती झाले आहेत. 5वा चेंडू यावेळेला आलाय आणि या 5व्या चेंडूवरती धावसंख्या किती येणार, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न झाला नाहीये. 5 चेंडू झाले आणि या 5 चेंडूंनंतर धावसंख्या 29 वर येऊन पोहोचली आहे. एक शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे, म्हणजे एकूण 7 चेंडू शिल्लक आणि या 7 चेंडूंमध्ये 6 धावांची गरज. 7 चेंडू आणि 6 धावांची गरज असणार आहे इथून पुढे. चेंडू उरलेत 7, धावांची गरज आहे 6. या चेंडूवरच मोठा फटका खेळून मॅच मध्ये विजय मिळवला जाणार का, की मग पुढच्या षटकाची वाट पाहायला लागणार. तेच करण्याचा प्रयत्न झालाय. गॅप मध्ये सुद्धा चेंडूला प्लेस केलाय आणि तोपर्यंत एकच धाव पूर्ण केली जाते. दरम्यान शेवटचा षटक आहे या ठिकाणी शिल्लक आणि 6 चेंडूंमध्ये गरज असणार आहे ती म्हणजे एडीजी या संघाला या करंडकावर आपल्या संघाचं नाव कोरण्यासाठी, ती म्हणजे 5 धावांची. 4 चेंडूंमध्ये 1 धावेची गरज आहे. स्वप्नील पुन्हा एकदा होत आहेत सज्ज. फायनल मध्ये जाण्याचा हा संघ शेष आहे आणि फायनल जिंकणारा संघ एडीजी फार विशेष आहे, कारण या मॅच मध्ये जिंकलेत आणि या वर्षीच्या आकाशवाणी आणि दूरदर्शन क्रिकेट स्पर्धा 2025च्या करंडकावरती नाव कोरणारा संघ ठरला आहे टीम एडीजी. अभिनंदन 2025 चे मानकरी. तर आपल्या सोबत आहेत टीम एडीजी संघाचे विजेते कर्णधार अजय कोरे सर. सर, काय फिलिंग आहे आज टीम मध्ये आणि 2025 मध्ये तुमच्या टीमने केवळ एक गोष्ट दाखवली ती म्हणजे डॉमिनेशन, काय म्हणणं आहे? या विजयामागे आमच्या सर्व टीम मधल्या सर्व खेळाडूंचं योगदान होतं आणि आमच्या अपर महानिदेशिका श्रीमती नेहा स्वामी मॅडम यांनी आम्हाला भरपूर सहकार्य केलं, त्याबद्दल मी त्यांचंही आभार मानतो. या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल काय सांगाल सर? कारण सर्व अतिशय सुंदर आयोजन केलं होतं, त्याबद्दल मी संजय मापणकर, निमरे, राजेश दळवी यांचा अतिशय आभारी आहे.
थँक्यू सो मच. फायनल जिंकल्याबद्दल एकदा मनापासून आभार. तर हे होते टीम ADG या संघाचे कर्णधार माननीय श्री कोरे सर.